निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी न्यूज। जाणून घेऊयात आजच्या काही। श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला कवठेकंद येथे विविध कार्यक्रमांसह भाविकांची गर्दी। तासगाव तालुक्यातील कवठेकंद येथील ग्रामदैवत श्री सिद्धराज देवालय येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला। रामनवमी दिवशी हरिभक्त परायण नंदकुमार गोसावी यांच्या जन्मकाळाचे कीर्तन पार पडले। ठीक 12:30 श्रीरामाचा जयघोष करत जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला। श्रींच्या पालखीची मंदिरामध्ये प्रदक्षिणा झाली। यावेळी भाविक महिलांनी गुळ, शेंगा, खोबरे, खडीसाखर, पेढे अशा पदार्थांची उधळण केली। श्रींच्या आश्वासह आरती, दिवटी, छत्रछामर आदीसह सेवेकरी, मानकरी, गुरव, पुजारी सहभागी झाले होते। श्रीराम मंदिरामध्ये गुढीपाडवा ते रामनवमी असा 9 दिवस रामनवमी उत्सव होतो। यामध्ये सायंकाळी प्रवचन, रात्री कीर्तन, दुपारी महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडतात। परंपरेप्रमाणे श्रींचे वहिवाटदार गोसावी कुटुंबीय यांच्याकडे रामनवमी उत्सवाचा मान असतो, असे ऋषिकेश कृष्णाजी गोसावी यांनी सांगितले। रामनवमी दिवशी सकाळी हरिभक्त परायण नंदकुमार गोसावी यांच्या जन्मकाळाचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। ठीक 12:30 वाजता श्रीरामाचा जयघोष करत जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला। उपस्थित भाविक बंधू भगिनींनी श्रींचे दर्शन घेऊन सुंठवडा वाटप करण्यात आले। रामनवमी उत्सवामध्ये मुकुंद बुवा ग्रामोपाध्ये मिरज यांचे कीर्तन तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम या विषयावर प्रकाश नारायण पुजारी पुणे यांचे प्रवचन झाले। सुहासिनी महिलांचा हळदी कुंकू सोहळा झाला। यावेळी उपस्थितींना कैरीचे पन्हे व कोशिंबीर वाटप करण्यात आले। येथील रघुनाथ शिंदे यांच्या घरी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला। भजन, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले। रामनवमी जन्मोत्सव समितीकडून पेढे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र मराठी न्यूज साठी अबासाहेब चव्हाण, कवठेकंद। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज